कोल्हापूर गॅझेटियरमध्ये कुणबी दाखवले, त्याच्यावरती अभ्यास करावा लागणार. मला वाटतं 1901ची जनगणना सांगते की 3,84,000 त्यावेळेस कुणबी आहेत कोल्हापूरमध्ये. अरे कोल्हापूरमध्ये एक पण घर राहू शकत नाही. कोल्हापूरचं गॅझेटियर आणि जनगणना जर स्वीकारली, एक पण घर नाही राहू शकत, एक पण. आणि ते आता उद्यापासून तुम्हाला महाराज साहेब, तुम्हाला सगळ्याच कोल्हापूरकरांना येईल, उद्यापासून कोल्हापूर गॅझेटचं काम ते सुरू करणार. चळवळ तरी सुरू होणार त्यांची. आयुक्तांना सांगणार, कलेक्टरांना सांगणार की गॅझेट आपल्याकडे घ्या, अभ्यासाला घ्या. आता विखे पाटील साहेबांचं आणि त्यांचं सुद्धा महाराज साहेबांचं सुद्धा बोलणं होणार आहे, कारण उपसमितीला ते येत. त्यामुळं गॅझेट स्वीकारा म्हणून महाराज साहेब सुद्धा स्वतः सांगणार आहेत. मी त्यांना आता फोन लावणारच आहेत. आम्ही तुमचं झालं एकदा की आमचं लफडं सुरू. साहेब बरेच दिवस झालं गुणरत्न सदावर्तींनी मुक्ताफळ तुमच्या विरोधात उधळलेली दिसत नाही. शांत केले, शांत झाले, काय झाले? कसल्याचे नाव घ्या आपलं, दुसरं चला पुढं घ्या. चर्चा सविस्तरपणे झाली का? कारण ज्यावेळी काही दिवसापूर्वी जरांगे पाटील साहेबांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी काहीशी नाराजी तुम्ही व्यक्त केली होती की नाराज नाही, नाराजी व्यक्त देखील त्यांनी बोलावं. आम्हाला सगळं कळावं एवढंच मी म्हटलं होतं. आणखी ते आता ह्या ट्रिपमुळे सगळं आता कळालंच आहे ते काय चाललंय काय नाही. नेहमीच आता समन्वय राहील. आता घेतले आणि त्यांनी सिरियसली तो विषय घेतला आहे, बघतील आता. आणि आपण कोल्हापूर सुद्धा त्याचा हे पाठपुरावा केला पाहिजे. जर त्यांनी नाही घेतलं ना तर पश्चिम महाराष्ट्राला मध्य भाग कुठं येतोय बघणार आम्ही, तुम्हाला विचारून सगळ्याला. असला दणक्या कार्यक्रम लावतात ना, दुसऱ्या दिवशीच अंमलबजावणी केली पाहिजे सगळ्या गॅझेटची पश्चिम महाराष्ट्राला टोटल. पत्रकार आहे का? पत्रकार आहे का? थांब. आपण मोठा कार्यक्रम यांनी नाही घेतला. आता 1 महिन्याचा वेळ घेतलाय त्यांनी आपल्याकडून 17 संस्थांसाठी. आता कोल्हापूरसाठी आत्ता बोलणं होईलच. आता महाराज साहेबांचं त्यांचं आता वेळ घेतील ते. त्या वेळेच्या आत नाही केलं ना, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित सगळा महाराष्ट्र मिळून असला मोठा कार्यक्रम होणार मध्यभागी पश्चिम महाराष्ट्रातल्या. कसंच गॅझेट घेत नाहीत बघू. आणि झुंजावं लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो मी, महाराष्ट्रातल्या पण सांगतो आणि विशेष करून कोल्हापूरच्या बांधवांना सांगतो, आपल्याला जागं व्हावं लागणार, झुंजावं लागणारच. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी बाहेर घराच्या बाहेर यावं लागणार. आधीच लोक आपल्याला म्हणतात पश्चिम महाराष्ट्र सदन आहे, यांना कशाची गरज नाही असं म्हणून हे आपल्याला संपवतील. त्यामुळे आपण सदन आहेत, आपल्याकडे बागा आहेत, आपल्याकडं बागायती आहे. याला सपोर्ट म्हणून पोरं उच्च शिक्षणात गेले पाहिजे, नोकऱ्यात पण गेले पाहिजेत, आपण आणखीन बलशाली होऊ. असं नाही आपल्याकडे ऊस आहे, फळबागा आहेत म्हणून आपण नोकरीवरच जाऊ नये किंवा आपण उच्च शिक्षण घेऊ नये असं असता कामा नये. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी त्या विचाराच्या बाहेर पडावं. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो.